धनंजय मुंडे मुर्दाबाद 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 धनंजय मुंडे मुर्दाबाद। तर 6 कोटी समाज आहे, तुम्हाला सळू की पळू करून सोडणार आहे। पण त्या हाके सुद्धा पैशावरच माणूस आहे। हाके बहुजन म्हणतो, बहुजनाचा अर्थ तर कळतो का त्या प्राध्यापकाला? नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा। जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण चळवळीचे प्रमुख नेते, त्यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। मराठा समाजाने ठिकठिकाणी निषेध नोंदवत सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथे या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे। यावेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी त्यांचे पोस्टरला चप्पल मारत निषेध व्यक्त केला आहे। लोकांनी हातात झेंडे, पोस्टर आणि बॅनर घेऊन शांततामय मार्गाने आंदोलन करत मनोज जरांगे पाटील अमर रहो आणि दोषींना तात्काळ अटक करा अशा घोषणा दिल्या। मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे की जरांगे पाटील हे केवळ एक व्यक्तिमत्व नाहीत, ते मराठा समाजाच्या अस्तित्वाच्या लढ्याचं प्रतीक आहे। त्यांच्या विरोधात कट रचला जाणं म्हणजे संपूर्ण समाजावर हल्ला आहे। या प्रकरणावर राजकीय नेत्यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत। विरोधी पक्षांनी सरकारवर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या घटनेचा निषेध व्यक्त करत असताना रांजणी येथील ग्रामस्थांनी तेज महाराष्ट्र वार्तावर प्रतिक्रिया दिल्या आहेत। निषेध व्यक्त केलाय, नेमकी काय मागणी आणि कशासाठी केले? मागणी म्हणजे अशी आहे की मराठ्याचा जो संघर्ष योद्धा म्हणून आम्ही मनोज जरांगे पाटील यांना जो आम्ही मानतो आणि त्या मराठ्यासाठी ज्या माणसानं प्रयत्न केले, आरक्षणासाठी जो मुद्दा लावून धरला, अशा माणसाला बदनाम करायचा आणि जीवनातून संपवण्याचा जो धनंजय मुंडे यांनी कट केला, साऱ्या मीडियावर तो प्रसिद्ध झाला, तर अशा व्यक्तीला सरकारनं योग्य शिक्षा दिली पाहिजे आणि त्याचा जाब त्याला विचारला पाहिजे। आणि एवढंच नव्हे तर अशी जे करणारी कोण आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम शासनानं केलं पाहिजे, ही संपूर्ण जनतेची मागणी आहे। जरांगे पाटील यांच्या संरक्षणाबद्दल काय मागणी आहे? आज सर्वप्रथम आम्ही जे आमचा जे समाजाचा संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील आहे, त्यांच्यावर जी जो 2 दिवसापूर्वी जो धनंजय मुंडे या प्रशासकातील माणूस आहे आणि ह्या माणसाने जे यांच्यावर जे ग्रामस्थाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहे आणि जर मनोजदादा जरांगे पाटलाच्या जर जीवाला केसाला धक्का लागला तर आमचा सर्व 6 कोटी मराठा समाज जो आहे त्यापैकी आम्ही बऱ्यापैकी का नाही, आम्ही जर दादाच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही धोळा कोळेप्रमाणे सगळेजण आम्ही या राजकीय सगळ्यांचा आम्ही ही करून टाकू आणि यांचा सर्वांचा आणि ह्याचा निषेध करतो। आणि राज्य सरकारने आमच्या जो मनोजदादावर जी भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा ताबडतोब चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही नम्र विनंती आहे। आणि त्यांना जे संरक्षण आहे ते झेड सुरक्षा पुरवावी अशी आम्ही ग्रामस्थाच्या वतीने नम्र विनंती करीत आहे। धनंजय मुंडे मुर्दाबाद 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 धनंजय मुंडे मुर्दाबाद। धनंजय मुंडेचा निषेध असो। या कटामागे नेमकं कोण असेल असं वाटतंय? कटामागे मीडियामधूनच प्रसिद्धी मिळालेली आहे आणि मीडियाने त्याचं उजेडात आणलेलं आहे की बाबा आपलं जरांगे साहेबाला मराठांचा योद्धा की त्यांना संपवायचा कट ह्या धनंजय मुंडेंनी केला आणि आरोपी सदर गावलेत ना, त्यामुळे अजून काय पुरावा शासनाला पाहिजे आणि शासन हे लोकशाही तत्वानं करत नाही ना, काय जाणून बुजून ह्या महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय वातावरण इतकं तापलेलं आहे की याच्यामधून मराठा समाज इतका उदात्त आणि मोठ्या मनाचा असताना मराठ्यावर चौबाजूनं अन्याय करण्याचं षड्यंत्र लपटत जाते। आणि इकडे सरकार काय म्हणतंय, सरकार मायपाय पण सरकार इकडे काय करते, भांडणं लावून समाजामध्ये त्यांची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करते। पण तसं करू नये, समाजामध्ये सगळे समाज आनंदानं गोविंदानं आणि एका मनानं राहिलं पाहिजे आणि त्याच्यातून ज्या त्या समाजाचा हक्क हा दिलाच पाहिजे। हा कायदा आहे, कायद्यानं चाललं पाहिजे, पण त्याच्यातून वाईट वृत्तीनं एखादा जर नेता समाजाचा आमच्या जर संपवायचा असेल तर तुम्हाला सुट्टी नाही आमच्या समाजाकडून, कारण 6 कोटी समाज आहे, तुम्हाला सळू की पळू करून सोडणार आहे। कारण शांत आहे तेवढा शांत आहे, कारण आज रोजी मराठा समाजाने सगळ्या समाजाला सांभाळून घेतलेला आहे, आधार दिलेला आहे ना आधार देणार आहे। याच्यामधून हे राजकीय याच्यामधून काही सामाजिक विषमता निर्माण करू नका आणि आमच्या योद्ध्याला
कुठल्याही प्रकारचं छेडण्याचं किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची धमकी मारण्याचं तुम्ही जर केलं पाप तर हे पाप करू नये असं ग्रामस्थ आमच्या वतीनं विनंती आहे. आणि ग्रामस्थ या धनंजय मुंडेचा पूर्णपणे या धनंजय मुंडा एक मतानं निषेध करतोय आणि त्या निषेधासाठी सरकारनं त्याची पावले योग्य काळात उचलायची. कारण मुंडे हा राजकीय लोकांमध्ये मोठा नेता आहे आणि तो समाजाचं काय कार्य करतोय, कारण सुपारी देतोय आमच्या नेत्याला मारण्यासाठी, म्हणून प्रशासनानं लगेच ते तत्परतेनं काय ती कारवाई केली पाहिजे मुंडेवर, असं आमच्या गावस्थाच्या एक मतानं ठाम निर्णय झालेला आहे. पंढरपुरात काल परवा दिवशीच लक्ष्मण हाके आले होते. मराठा युवक आणि हाकेंमध्ये बाचाबाची झाली. ओबीसी मराठा वाद कुठं तर गाव पातळीवर आलाय का? आलाय ना, कारण त्या हाकेसुद्धा पैशावरच माणूस आहे. हाके पैसे घेईल तसंच बोलतोय ना मराठ्यावर, कारण हाक्यासारख्या ती प्राध्यापक म्हणून घेतोय, प्राध्यापक म्हणून तत्व सांगतोय, घटनेची तत्व सांगतोय आणि ती एका जातीवर बोलतोय कशासाठी, आणि त्या जातीवर बोलता बोलता तो जातीय तेढ निर्माण करतोय आणि त्याला कुठलं बहुजन म्हणतो, बहुजनाचा अर्थ तर कळतो का त्या प्राध्यापकाला. आणि हाके जो आहे हाके सुद्धा एक सरकारनं पाळलेला कुत्रा आहे आणि तो पैसे घेऊन समाजामध्ये ते निर्माण करतो आणि त्या हाकेचं कुणी ऐकू नये. आम्ही रांजणी ग्रामस्थांतर्फे धनंजय मुंडे यांचा निषेध करतोय. का तर आमच्या मराठा योद्धा आज मनोजदादा जरांगे यांच्या जीवितात मारण्याचा कट रचला हा मीडियातर्फे उघड झाला व त्यामुळे ह्या मंत्रिमंडळात किंवा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा आणि सरकारने त्याचा बंदोबस्त करावा, एवढीच आमची रांजणी ग्रामस्थांतर्फे विनंती. समाज बांधव हे गोरगरीब नेत्यांना असं मारण्याचा प्रयत्न करू नये सरकारने आणि तुमच्या सरकारसाठी कुठल्याही गोरगरीब नेत्याला हात लावू नये आणि सुपारी देऊ नये, एवढीच आमच्या अपेक्षा आहे. सरकारने नेमकी काय भूमिका घ्यावी यावर? आज जवळजवळ 2-3 दिवस झाले की आमचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जो खुनाचा हल्ला केला त्यांनी, म्हणजे कट रचला, त्या कटामध्ये स्पष्ट आहे मराठा हा गनिमी कार्यातून पूर्ण स्वराज्य निर्माण केलं आहे. त्या पद्धतीनं मनोजदादा आणि ही सर्व समाजातील टीम या सर्वांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करून जवळजवळ सरकारनं धनंजय मुंडेने सुद्धा स्टेटमेंट दिलं की मी असं केलं नाही, मी तसं केलं नाही, परंतु आमच्या मावळ्यांनी जो भ्याड हल्ला होता, हो खुनाचा कट रचला होता, तो जनतेसमोर आणून सगळ्या मीडियासमोर निदर्शनात आणला. त्यामुळे सरकारला एक विनंती आहे की राजकारण न करता आमच्या नेत्यावर जो हा खुनाचा कटाचा जो हल्ला झाला, म्हणजे जो कट रचला गेला, त्या कटाचा आरोपीला जबर शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या मनोजदादांना Z+ सुरक्षा देऊन ह्या महाराष्ट्रातील बहुजन समाज, आमचे मनोजदादा हे काही एकटे मराठ्यांचे नेते नाहीत, तर ते आज पूर्ण बहुजन समाजाचे नेते आहेत. हे राजकारणी आपल्या राजकीय हितासाठी समाजात गाववाड्या वस्तीवर ह्या समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकारणाची पोळी भाजत आहेत. तरी एक सरकारनं माझी विनंती आहे की आपण अशा प्रकारचं राजकारण न करता सर्व समाज हा एकसंध राहील याचा प्रयत्न करावा आणि आरोपीला जबर शिक्षा झाली पाहिजे अशी सर्व समाज बांधवांच्या वतीने आमची विनंती आहे. धनंजय मुंडे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. धनंजय मुंडे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.